हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. हे बघा, मी सध्या माझ्या माहेरमध्ये आहे. आले, आई तिकडे थांबली आहे, ताई नाही. आता आम्ही शेताला चाललो. तरी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि असंच छान गावाकडचे मस्त व्हिडिओ बघत राहा. तरी मी आता आईपर्यंत पोहोचलीच आहे. आता आम्ही शेताच्या जवळ आलो आहे बघा. तर दमादमानं जात आहे शेताला. आई आणि ताई आहेत. ते मिशनची रास म्हणजे गव्हाची आणि हरभऱ्याची रास करायचे. आईला सांगत होते तिथं पाठीमागे मिशन आली आहे, पप्पा गेले का नाही बोलवायला, ते विचारत होते. आई म्हणली हां जाऊन आल्यात. तर बरं म्हणलो, मग निघालो आम्ही. जवळ मिशन आलेली आहे का ते सांगितली तर असते की पप्पा गेल्यात का. हा, पेंड्या राहत्यात उगा गव्हाच्या. जुंधळा चांगला आलाय. हा, इकडचं तसंच राहतंय. घरचं वेगळं राहतंय, इकडचं वेगळं राहतंय. चला, आता आम्ही शेताच्या जवळ आलेले आहोत. हे का, इकडं शेती आहे. हे का, आमच्या आईची शेती. आणि हे रस्ता आलेला आहे तेव्हा तिकडं. चला मग तुम्हाला शेती दाखवते. शेतात गेलं की पुन्हा मग जेवण करायचे. आईनं जेवायला लई आणले, काय काय आणले की आता बघावं जेवण करताना. ऊन तर एवढं कडक होतं, भरपूर ऊन लागत होतं. भर उन्हामध्ये आईनं शेताला घेऊन गेली. चला म्हणून, घरचं कामच उरकलं नव्हतं. आई तर काय करणार. त्यामध्ये आलोच आहे बघा. आणि तिकडे ट्रॅक्टर नांगरला आले आणि गाणे तर मोठे मोठे लावले आवाज करून. आणि इकडे ताई उभारली आहे. आणि हे वांग्याचे झाडं आहेत आणि पलीकडे फुलं लावलेली आहेत शेवंतीचे. ह्यांना काय टेन्शन नाही. ह्यांनी 1 वाजता येतात, 2 वाजता येतात. आणि कोणी बी या रस्त्याच्या कडेला लावल्या तर कोणी बी घेऊन जावा. आणि आई तर बघा कशी हसू लागली, खतखत चांगलं म्हणाल तर. बघा, वांगे पण भरपूर लागलेले आहेत. आणि टमाटे पण रस्त्यानं इथून तिथून पडल्यात, खात लोक गेलेली. आणि इथं तर खराब होऊन चालल्यात, पण ह्यांनी काढून ते विकत नाहीत. आणि यायला तर 2 वाजतात ह्यांचा टाईम. काय करावं काय नाही. आता बघा हो का, टमाटे खाली खराब होऊन चालल्यात. आणि वांगे पण भरपूर लागलेले आहेत. आणि टमाटे पण खराब होऊन जातात. आणि लोक मस्त येतात, घेऊन जातात. ह्यांना काय टेन्शन नाही. हे आहे पत्र्याचं शेड म्हशीवासाठी. आणि आता आम्ही जेवण आता लगेच आलो, पण आम्हाला भरपूर भूक लागली. 2-2:30 वाजल्यात. हे आहे पपईचं झाड बघा. आणि हे पेरूचं झाड आहे, जांबाचं. हे का, पपया एवढे लहान लहान लागल्यात. आणखीन डाळिंबाचं झाड आहे. इकडं फुलं भरपूर लागलेली आहेत. पालक पण आहे बाजूला. आणि आई उभारली आहे. आणि इकडं येळा मोशाची कोप तशीच आहे बघा. आणि पलीकडे केळीचे झाडं आहेत भरपूर. आणि तिकडं बाबळ आहे झोका बांधायची. इथं पेरूचं आणखीन एक झाड आहे केळीच्या झाडापाशी. आईच्या डोक्यावरून तुळशीच्या माळा करण्यासाठी ते रोप आणलेलं होतं शेतात ठेवण्यासाठी.
आणि इकडं कांदे पण भरपूर लागलेत. तर जेवण करायचे म्हणून मी एक कांदा घेतली आहे खाण्यासाठी. भूक तर भरपूर लागली आहे आणि इकडं फुलं पण भरपूर लागल्यात. तर मी डोक्याला लावण्यासाठी एकच घेते, असं छानपैकी मस्त. आणि एकावर नजर पडली माझी, ते पण छान दिसलं, ते पण घेतली मी. असे 2 फुलं घेऊन आता डोक्याला लावणार आहे मी. आणि आई जाऊन बसली आहे सावलीला. तर आता पप्पा कुठे गेल्यात म्हणून विचारले मी आईला. तर मिशन बघण्यासाठी गेले आहेत हरभऱ्याची आणि गव्हाची रास करण्यासाठी. तर इकडं मस्त असं सावली आहे आणि भरपूर कडक ऊन आहे. हे टायर बघा. आणि त्या साईडकडून एक मी ज्यावेळेस शेताला आईच्या एक वेळेस गेले होते त्यावेळेस मोठा साप आला होता म्हणून मी सांगितले ताईला. आणि खडोळीच्या मागे नेट पळत येत होता आणि त्या झाडावर गेला. खडोळी झाडावर गेली आणि साप इथंच राहिला आणि मला बघून वापस फिरला. शेतात आलेलो आहोत. आता आम्ही जेवण करणार आहे. आईने बघा जेवायला काय काय आणल्या बघू. काय काय आणल्या बघते आता. हे कांदा शेतातलाच आहे बरं. हे टमाटर पण शेतातलंच आहे. आईने जेवायला बघा काय आणले. भेंडी, हे वरण आहे, उडदाचं वरण आहे बरं, हिरव्या मिरच्याचं. हे मीठ आहे, जांबाबरा खायला आणलेलं शेतातलं. आणि हे खिचडी आहे, रात्रची खिचडी आहे ना. हे भाकरी. आणि हे आंब्याचं मिरचू किती छान आहे बघा. आणि ते पेरू आहेत तिकडं. आता भूक लागली, आता जेवण करायचे बरं. तर चला आता जेवण करूया, भूक लागली आता मला. जेवण झाले आता सगळ्याच. आता जेवल्यात आणि जास्ती कामाला लागल्यात बरं. जिकडं तिकडं रट्टावून खाल्ल्यात आणि झोपल्यात जरा. आणि आता कामाला लागल्या. तिकडं ताई फुलं तोडाली आहे, तिकडं आई वांगे तोडाली आहे. कुठं आहे की झाडात दिसणार. आणि पप्पा कुठे गेले? आहेत तिथं इथं. कुठे? हा तिथं इथं पाणी द्यायला वांग्याच्या झाडावाला. आई वांगे तोडाली आहे आणि मी व्हिडिओ करायली हो. ताई एवढी पार केल्यात बरं. ताईनं एवढे फुलं पार केल्यात तोडून. आता मी बी ताईला थोडे फुलं तोडू लागते म्हणजे लवकर जायला येते घरी. आणि उद्याच्याला लातूरला इकायला जावं लागते पप्पाला फुलं. मग दिवस मावळण्याच्या आधीच गाडी, लास्टच्या गाडीनं जावं लागते. मग 6ची गाडी गेली का मग संध्याकाळी 9-10 वाजतात फुलं इकून यायला. तर आता मी काय करते, आता ह्यांना मदत करू लागते थोडी. केलं म्हणा, केलं नाही तर करू का ग. राहू दे म्हणाले नको, आहे तोड लागते. चला झालेलं आहे. थोडे फुलं तोडले आता. का इकडं अनेक फुलं तोडायला तिकडं आई, पप्पा, ताई. तर हे माझ्या माहेरची शेती आहे. तरी तुम्ही बघा का इकडे केळीची झाडं आहेत. आता चला आम्ही आईकडे जाणार आहे. आता पलीकडे बघूया आपण. फुलं तोडणं हे लईन झाले एवढी. आता तिकडले तोडायला आता फुलं. तर बघूया आपण चला. ए माय फुलं तोडल्यावर मी व्हिडिओ कशाच करू? एकदाच करून घे जेवण. आई फुलं तोडल्यावर मुंडे झाड दिसाल्यात. हा फुलं तोड म्हणाली सानी.
मला काय येणं हुलाले का 2 दिवस आधी आले असते तर परवडलं असतं. आणि ह्याला एवढे ही नाही की होय हे ह्याला ह्या झाडाला फुलाला पाकळीले दाट नाही तेवढी. आ हे कुठून आणलं हे पप्पा असले झाड? होय असले कुठून आणलं? ह्याला पाकळीच नाही की तेवढी. मला काय वाटलं हे झाड वेगळंच आहे कमी पाकळीचं का तसं काही नाही. ह्याला शेणखत टाकावं लागतं का शेणखत? आ होय हा मग तसंच म्हणाले की मग गबद्याच्या गबद्या येतं ते. नाही नाही हा 3 फुलं निरायत. कस काय? हा 3 बी निरायत हातात आहेत का? हा 3 बी निरायत फुलं. कस काय? हे बघ शी कसं आहे ह्याला हे गोंडा असल्याने हाय का? आणि शी कसं आहे हे बी गोंडाच आहे. हा हो शी इकून आहे बघ हा असा हाय का? हा आणि शी कसं आहे ते बी तसंच आहे. काय इकून फुलं आहे हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ त्याला हा 4 बाजून आहे. हाय का हा, नमुना? बरोबर आहे. हा हा बरोबर आहे. उन्हानं झाले का काय ते फुल तसं? हे, हा कलियुग कलियुग जण फुलाचा का संबंध आहे? मी फक्त पांढरे फुलं तोडणार तर ढिगारा घालणार. चला आता मी बी तोडू लागते फुलं. पांढरेच लय इथं लवकर होईनात. हे पिवळे लवकर होत्यात. पिवळे लवकर होत्यात फुलं पण पांढरे लवकर होईनात. तोडायचे हा का बरं? याचं देठ निब्बर आहे. जुन्या हाताने तोडायचे. हा त्याच्यासाठीच आता मी बी तोडू लागते. दिवस मावळायला आलाय. हा म्हणूनच म्हणाले दिवस मावळायला आलाय तोडून घेते फुलं. हा होय माय. फुलं त्यानं तोडून घेतलो आम्ही. आता घराकडे जाणार आहे. चला मग आता बाय.